श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी महाराज मंगळवेढ्यातून पंढरपूरला गेले आणि तेथून ते मोहोळाला आले. पंढरपूरहून मोहोळास येत असताना मध्ये भीमा नदी लागते. त्या भीमा नदीला महापूर आला होता, त्यामुळे तेथील नावा बंद केल्या होत्या. श्री स्वामी महाराज तेव्हा ते तसेच त्या पुरातून नदीतून चालून सहज पलीकडे गेले. हा संपूर्ण चमत्कार तेथील बहुतेक लोकांनी पाहिला आणि स्वामी महाराजांची सर्वत्र चर्चा सुरू झाली. मोहोळ गाव हा तालुक्याचा असून त्यावेळेस तेथे राजश्री गणेश हरी सोहनी या नावाचे मामलेदार होते. त्यांचे घरी श्री स्वामी वास करायचे. मोहोळास गवे स्वामी म्हणूनही होते. ते लिंगायत योगाभ्यासी साधू होते. त्यांचे वय सुमारे 125 वर्षाचे होते. गवे स्वामी हे खोलीत एकांतिक योगधारणा करीत असे. असे म्हणतात की ते जेव्हा साधना करायचे तेव्हा त्यांचे आसन जमिनीपासून 2 हात उंच जात असे आणि बहुत काळचे योगी असल्यामुळे त्यांना भूत, भविष्य आणि वर्तमान याचे ज्ञात असे. एके दिवशी श्री स्वामी समर्थांची आणि त्यांची गाठ पडली आणि त्यांच्या एकांतिक अनेक भाषणे झाली. तेव्हा गवे स्वामी श्री स्वामींना पूर्णपणे शरण गेले आणि गवे स्वामींनी योगाभ्यास सोडून देऊन त्यांनी सहजावस्था धारण केली. श्री स्वामी महाराज त्यावेळी त्यांच्या मठात कधी कधी जात असत. श्री स्वामी महाराज अक्कलकोटला गेल्यावर बरेच दिवसांनी गवे स्वामींनी समाधी धारण केली. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.